नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आज आहे 11 ऑक्टोबर. आजपासूनचा नवीन अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी देत आहे. राज्यामध्ये आता सगळीकडे म्हणजे सर्व शेतकरी बंधूची आता सोयाबीन काढणं चालू आहे, मका देखील काढणं चालू आहे आणि ज्वारीची पेरणी देखील चालू आहे, हरभऱ्याची पेरणी देखील चालू आहे. त्याच्यामुळं खास करून हा अंदाज देत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची सोयाबीनची काढणी चालू आहे त्यांच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यात सध्या आता एवढा काही मोठा असा पाऊस पडणार नाही, म्हणून ही सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची. पण परत सांगू इच्छितो, राज्यामध्ये आता म्हणजे उद्या 11 ऑक्टोबरपासून म्हणजे आज 11 ऑक्टोबरपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे जवळपास 25 तारखेपर्यंत राज्यात काही मोठा पाऊस पडणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त 16-17 तारखेला थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. फक्त राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे आता ह्या नवरात्रामध्ये पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी जर सांगायचं झालं तर नेमकं कोणत्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यामध्ये समजा ह्या नवरात्रामध्ये 16, 17, 18 तारखेदरम्यान सातारा, सांगली तसेच कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड म्हणजे तिकडल्या कोकणपट्टीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो, खूप काय मोठा पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. तर मग सर्व शेतकऱ्याला सांगतो की आता सर्व शेतकरी हरभऱ्याची पेरणी करत आहेत. तर हरभऱ्याची पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की हरभरा पेरणी करते वेळेस शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये चांगला 10 सेमीपर्यंत गेला पाहिजे इतके खोल पेरायचं, कारण की त्याच्यामुळे हरभरा चांगला निघाल. आणि ज्वारीच्या देखील पेरणीसाठी जमिनीमध्ये ओल बघून चांगली ज्वारी पेरून घेणे एक चांगलं आहे. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता मग पाऊस कधी येणार तर राज्यामध्ये चांगला पाऊस तर ह्या महिन्यात नाही तर म्हणजे 28 तारखेच्या नंतर म्हणजे 28 ऑक्टोबर नंतर ते नोव्हेंबर महिना म्हणजे दसरा ते नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊस येणार आहे. म्हणजे ते पाऊस म्हणजे सर्व पिकासाठी म्हणजे लाभदायक ठरणार आहे आणि वरदान ठरणार आहे, कारण की ते पाऊस म्हणजे सगळीकडं ते सगळ्या महाराष्ट्रासाठी चांगला ठरणार आहे. पण सध्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार असा पाऊस राज्यात सध्या तरी ऑक्टोबरमध्ये नाही, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परंतु मग राज्यात पाऊस नेमका कुठं पडणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये समजा देशाचा विचार केला तर देशामध्ये समजा हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तिकडल्या भागात पाऊस राहणार. त्याच्यानंतर कर्नाटक, केरळ तिकडल्या भागात एक पाऊस राहणार.